आता इथं तुम्हाला 3 समीकरण दिलेत. किती समीकरण आहेत? 3. बरोबर. आता या ठिकाणी या समीकरणाचं चल कोणतं आहे? x. या समीकरणाचं चल कोणतं आहे? y. आणि या समीकरणाचं चल m. बरोबर. याला काय म्हणतोय आपण? 5m चा वर्ग आहे. 5m चा वर्ग. ठीक आहे. आता इथं या ठिकाणी प्रत्येक समीकरणामध्ये जे चल आहे, चल म्हणजे काय? व्हेरिएबल. हे व्हेरिएबल किती आहे? एकच आहे. प्रत्येक याच्यात काय आहे? एक आहे. या समीकरणामध्ये फक्त x आहे, या समीकरणामध्ये फक्त y आहे, आणि इथं काय आहे? फक्त m. म्हणजे या वर्ग समीकरणामध्ये फक्त एकच चल आहे. बरोबर. आणि चलाचा सर्वात मोठा घातांक, आता इथं बघा x चा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2. इथं y चा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2. आणि इथं m चा सर्वात मोठा घातांक किती आहे? 3. किती आहे? 3. म्हणून या ठिकाणी हे 1 नंबरचं समीकरण हे वर्ग समीकरण आहे, 2 नंबरचं वर्ग समीकरण आहे, आणि 3 नंबरचं वर्ग समीकरण नाही. त्याचं कारण काय सांगायचंय? या समीकरणात फक्त एकच चल असून, फक्त एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक, चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. यायला सुरुवात करा. वर्ग समीकरण आहे. दुसऱ्या समीकरणात काय सांगता येईल तुम्हाला? या समीकरणात फक्त एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक, सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. किती आहे? 2 आहे. म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. बरोबर. पण तिसऱ्या समीकरणामध्ये काय सांगता येईल आपल्याला? तिसऱ्या समीकरणामध्ये काय सांगता येईल? चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 3 आहे. म्हणून ते समीकरण वर्ग समीकरण नाही. मग इथं काय लिहिणार? या समीकरणात फक्त एकच चल आहे, परंतु चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 3 आहे. किती आहे? 3. म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही. वर्ग समीकरण नाही. आलं लक्षात? तुम्ही काय लिहिणार? चल फक्त एकच पाहिजे, आणि चलाचा सर्वात मोठा घातांक काय पाहिजे? 2 पाहिजे. किती पाहिजे? 2. तर ते वर्ग समीकरण आहे. आणि जर नसलेला वर्ग समीकरण आहे का नाही ते ठरवायचे. बरोबर. आता समीकरण काय दिले बघा. एका कंसात दिले l अधिक 2, एका कंसात दिले l वजा 5, आणि त्या 2 कंसांचा गुणाकार आहे किती आहे? 0. तर हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे का नाही ते आपल्याला ठरवायचे. काय करायचं? लक्ष द्या इकडं. आता 2 समीकरणांचा ज्या वेळेला गुणाकार असतो त्यावेळेला l न या l ला गुणायचे आणि या 5 ला गुणायचे. आलं लक्षात? मग समजा l न l ला गुणलं, हे l गुणुले काय येणार? l. बरोबर. या l न परत या -5 ला गुणलं तर हे मायनस येणार. l इंटू काय येणार आहे? -5. म्हणजे हे मायनस आलेलंच आहे. आणि इथं प्लस आहे. बरोबर.
आता +2 न परत कुणाला गुणायचे, एल ला गुणायचे. 2 न कुणाला गुणायचे, एल ला, बरोबर. आणि या प्लस न मायनस ला गुणलं तर काय येणार, मायनस. मग +2 न कुणाला गुणायचे, 5 ला गुणायचे. आलं लक्षात. आता नीट लक्ष द्या इकडे पुढं. आता बघा, या एल न एल वर्गला गुणलं, बरोबर. कुणाला गुणलं, एल. म्हणजे इथं एल गुणले एल किती येणार, एल गुणले एल किती येणार, एल चा वर्ग वजा 5 गुणले एल 5 एल. आता इथं अधिक 2 गुणले एल 2 एल आणि बेपंचे 10. आता हे वजा आहे ना, वजा 10 बरोबर किती येणार, 0. आता लक्ष द्या रे, हे एल वर्ग तसंच राहील. हे वजा 5 आहे आणि हे अधिक 2 आहे. इथं एल आहे ते कॉमन निघेल, बरोबर. वजा 5 अधिक 2 किती येतं, वजा 3, बरोबर. वजा 3 एल वजा 10 बरोबर काय आलं, 0. आता हे समीकरण तुम्हाला मिळालं, बरोबर. मग आता इथं मी सांगणार, काय सांगता येईल तुम्हाला इथं, या समीकरणात काय आहे? फक्त एक चल आहे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे, किती आहे, 2 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण आहे, वर्ग समीकरण. समजलं का. काय केलंय, फक्त 2 कंसांचा गुणाकार आणि आलेलं जे समीकरण आहे, मग त्यामध्ये एल चा वर्ग आला. मग एल चा सगळ्यात मोठा घातांक किती आला, 2 आला. म्हणून ते वर्ग समीकरण आहे. आता सेम एक्झाम्पल आहे, लक्ष द्या. या एक्स न कुणाला गुणायचे, एक्स वर्गला 2x ला आणि 3 ला. काय लिहिता येईल बघा, एक्स गुणुले एक्स चा वर्ग परत एक्स गुणुले 2x आणि अधिक काय ना परत एक्स गुणुले 3. पुढं अधिक 5 न कुणाला गुणायचे परत एक्स वर्गला. मग 5 गुणुले एक्स वर्ग अधिक 5 गुणुले 2x अधिक काय ना रे 5 गुणुले 3 आणि उजवी बाजू काय बाळांनो, 0. आलं लक्षात. पुढं आता x न x वर्गाला गुणलं किती आलं, x चा घन अधिक 2x न x ला गुणलं किती आलं, 2x चा वर्ग अधिक 3 न x ला गुणलं किती आलं सांगा, 3x अधिक 5 न x वर्गाला गुणलं 5x वर्ग अधिक 5 न 2x ला गुणलं 5 गुणे 10x आणि 5 त्रिक 15 बरोबर किती येणार आहे, 0. आता लक्ष द्या रे, x चा घन तसाच अधिक x वर्गचं पद आहे, हे x वर्गचं पद आहे. 2x वर्ग अधिक 5x वर्ग म्हणजे थोडक्यात आलं 2 वडापाव अधिक 5 वडापाव किती झाले, 7 वडापाव म्हणजे किती आले, 7x वर्ग अधिक 3x अधिक 10x किती येणार, 3x अधिक 10x किती येणार, 13x आणि अधिक काय राहिलं 15 बरोबर 0. हे फायनल आपलं समीकरण असणार आहे. या समीकरणात फक्त एकच चल आहे. परंतु चलाचा सर्वात मोठा घातांक किती, सर्वात मोठा घातांक किती आहे, 3 आहे. म्हणून हे समीकरण हे वर्ग समीकरण नाही, कारण चलाचा घातांक 3 आहे. आलं लक्षात, समजलं ना. फक्त समीकरण सोडवायचं आणि चलाचा घातांक किती आणायचा, 2.